नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवभारत टीव्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता हा उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांना ऊस पीक देखील सांभाळणं खूप अवघड झालेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, ऊस पिकाला जर आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी खोडवा ऊसामध्ये कुटी केलेली असती, मग अशा वेळी आपल्याला जरी पाणी आपल्याला कमी जास्त पडलं तरी देखील आपला ऊस पीक येतच। पण आपल्याला जर चांगलं पाणी असेल, काही शेतकऱ्यांना जर चांगलं ठिबकद्वारे जर पाणी भेटत असेल त्या ऊस पिकाला, तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये देखील त्याला आपला ऊस वाढ कशी राहील याच्यासाठी कोणचं खत फवारायचं, कारण उन्हाळ्यामध्ये देखील आपल्या ऊसाची वाढ होणं गरजेचं असतं। याचं कारण म्हणजे पावसाच्या तोंडाला आपला ऊस लगेच कांडी बांधाय देखील चालू करीत असतो। जरा थोडं वातावरण निवळलं, पाऊस इकडून तिकडून आला की नेमकं आपला ऊस कांडी बांधाय चालू असतो। त्याच्यामुळे आपण ऊस पिकाला कोणत्या खताची फवारणी करायची, आज आपण याच्यावरती हा व्हिडिओ करीत आहे। जर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, बरेचशा शेतकऱ्यांकडे काही शेतकऱ्यांकडे 86-032 हा ऊस आहे। अशा वेळेस 86-032 हा ऊस काय वेळेस आपला ऊस तुटल्यानंतर खोडवा ऊस पाताळ देखील होऊ शकतो, त्याची बेटाळं देखील कमी होऊ शकतात। त्याच्यामुळे आपल्याला खोडवा ऊस आपला कसा दाट वाटेल आणि दुसरं म्हणजे त्याची वाढ कशी उन्हाळ्यामध्ये देखील होईल। पाणी जर असलं तर नक्की आपल्याला खतांची फवारणी करायची आहे। जरी आपण ड्रीपमधनं, काही शेतकरी ड्रीपमधनं देखील सोडू शकतात, ड्रीपमधनं बी सोडा, पण वरनं देखील पानाद्वारे जर खत जर गेलं तर ती देखील आपल्याला खूप पिकाला आपल्या फायद्याचं असतं। शेतकरी मित्रांनो, आपण याला काय करायचं आहे, अवघं फक्त एका एकरासाठी 1 किलोचा जरी पुडा आणला तुम्ही 1919चा, आणि ती जर आपल्याला पंपाच्या द्वारे जर फवारला तर नक्की आपल्या ऊस पिकाला काळोखी येणार आहे आणि दुसरं म्हणजे चांगली त्याची वाढ देखील होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जर अशा पद्धतीने खतं उन्हाळ्यात देखील जर फवारत राहिलो तर आपला ऊस पीक ही येणाऱ्या पाऊस काळाच्या तोंडाला लगेच कांडी बांधत असतो। आता सध्या बरेच शेतकऱ्यांचे ऊस पाल्यामध्ये आहेत। मग अशा वेळी आपण ही 1919ची जर फवारणी केली तर नक्की तुम्हाला याचा रिझल्ट देखील भेटणार आहे। आणि जर पाणी शेतकऱ्याला जर चांगल्या प्रकारे असेल, आपल्या काही शेतकऱ्यांना पाणी असतं तर त्यांनी ड्रीपमधनं देखील 1919 सोडा, पण फवारणीद्वारे नक्की 1919ची फवारणी करा। तुम्ही एका एकराला 1 किलो एका फवारणीला वापरायचा। नंतर तुम्ही असा एक 8-10 दिवसाच्या फरकाने जर तुम्ही अशा 5 किलो जर 1919 जर फवारलं, 15 दिवसामध्ये 5 किलो 1919 फवारा, तुमच्या ऊसाचा रिझल्ट बघा, तुम्हाला कशा पद्धतीचं काळोख येणार आहे। दुसरं म्हणजे नवीन कोमार, ऊस पातळ झाला तर नवीन कोमार देखील भरपूर त्याच्यातनं निघत असतात। अशा पद्धतीने आपण 1919ची फवारणी करा। त्यातली त्यात सगळ्यात महत्त्वाचं, ज्या शेतकऱ्यांचा 86-032 ऊस आहे त्या ऊसाला देखील चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट आहे 1919चा। आज तुम्ही ही बघू शकता, संपूर्ण 86 ऊस आहे आणि या 86 ऊसाला 1919ची फवारणी केलेली आहे, तर याचा रिझल्ट देखील चांगला आहे। आणि ह्याच्यामुळे काय होतं, ही जी पान वाढीचं आहे, ही पान असं टवकरून खाली पडलं पाहिजे, ह्याच्यामुळे ह्याची वाढ समजली जायचं। कारण जर वाढ जर होत नसेल तर ऊसाचं पान सरळ उभं राहत असतं, पण ज्या वेळेस वाढ व्हायची असेल त्यावेळेस असं पान दुमतून खाली पडत असतं, त्याच्यामुळे आपल्या ऊसाची वाढ होत असते। तुम्ही बघू शकता, आता हिथं जी एक बेटाड आहे आणि नंतर हिथं बेटाड नाही, म्हणजे ही ऊस खोडवा सुरू ऊस होता आणि खोडवा ऊस झाल्यामुळे ही पातळ झालेला आहे। मग अशा वेळी आपल्याला ही जी अंतरमधलं भरून काढण्यासाठी ह्या ज्या कोमाऱ्यांना आपल्याला खत जर आपल्याला फवारणी चांगल्या प्रकारे झाली तर नक्की याच्यापासून नवीन कोमारा देखील जास्त निघत असतात। आता तुम्ही बघू शकता, हीच बेटाड आहे, पण या बेटाडाला आपण जर चांगल्या खताची जर फवारणी केली तर ह्याच्यापासून जी जास्त कोमारा निघणार आहेत ते आपले जर पाताळ ऊस झाले असेल ते मधलं अंतर ती भरून काढत आहे। त्याच्यामुळे आपल्याला योग्य खताची फवारणी होणं देखील ह्याच्यावरती खूप गरजेचं आहे। तर 1919ची फवारणी करा, नक्की तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे। 5 किलो 1919 आणा आणि 25 दिवसामध्ये 5 वेळा याची फवारणी करा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।